नमस्कार मित्रांनो, नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ठरलं तर मग या महा एपिसोडच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की कल्पना ही सायलीला घेऊन किचनमध्ये जाते. अर्जुनचे मात्र लक्ष सायलीकडेच असते. तेव्हा सायली काही किचनमधूनही वरच्या डाळ ठेवलेल्या असतात त्या डाळ घेण्याचा प्रयत्न करते. तेव्हा अर्जुन लगेच येतो आणि सायलीला आणि विमलला म्हणतो की काय करता तुम्ही हे, आणि विमल तुमचे लक्ष कुठे आहे, सायली काय करते आणि तिला काम करायचे सांगितले नाही. तेव्हा अर्जुन हा सायलीला म्हणतो की काय लागते मला सांगा, मी येथेच बसतो आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही देतो. तेव्हा तुम्हाला किती वेळेस सांगितले की काम करायचे नाही म्हणून, तरीसुद्धा अर्जुन हा सायलीवर रागवलेला असतो. तेव्हा तो सायलीला डाळ काढून देतो आणि चैतन्याला बोलतो की आपण येथेच बसून मीटिंग करूयात, म्हणजे सायलीवर माझे लक्ष राहील. चैतन्याला मात्र अर्जुनचे ते प्रेम बघून हसू येत असते. तेव्हा मात्र सायली ही भाजी निवडण्यासाठी जाते तर अर्जुन विमलवर ओरडतो. तेव्हा विमल म्हणते की सायली ताई प्लीज राहून द्या, दादा माझ्यावरच ओरडतात. तर अर्जुनचे पूर्ण लक्ष सायलीकडे असते. तर सायली ही अर्जुनकडेच बघत असते आणि अर्जुन चैतन्याबरोबर गप्पा करत असतो. त्यानंतर इकडे प्रिया साक्षीकडे येते आणि साक्षीला म्हणत असते की आपण त्या सायलीवर हल्ला केला ते सुद्धा आपण लपून ठेवायचे का, आणि आपल्याला खरंच या गोष्टीमुळे किती टेन्शनमध्ये राहतो आपण तेच कळत नाही. तेव्हा लगेच साक्षी म्हणते की सायलीवर हल्ला आपण केलेला नाही. तर प्रिया म्हणते की हो, मग तू हे त्या अर्जुन सुभेदारला जाऊन सांग की आपण तुझ्या बायकोवर हल्ला केला नाही, पण विलासचा खून मी केला, आणि जी खोटी तन्वी बनून म्हणजे तुमच्या घरामध्ये राहते त्या प्रियाचा सुद्धा तू पर्दाफाश कर. तन्वी बनून ती सर्वांना वेड्यात काढते, पण तुझ्या सायलीला मात्र तिने काही केलेले नाही असे जाऊन सांग तू. तर लगेच साक्षी ही प्रियावर ओरडते आणि इतके ओव्हर ॲक्टिंग करायची काही गरज नाही. आणि मला समजलं आहे की तो अर्जुनला जर एक गुन्हा कळला तर तो प्रत्येक गुन्ह्याच्या पायाशी म्हणजे मुळाशी जाण्याचा प्रयत्न नक्की करतो. प्रिया म्हणते की तुझ्या अण्णांनी जे काही ते करून बसले, पण यामध्ये आपण दोघी तर अडकलो ना. साक्षी म्हणते की नाही, आपण दोघी यामध्ये अडकायचे नाही. चैतन्यकडून अर्जुनची नेक्स्ट स्टेप काय असेल हे शोधण्याचा प्रयत्न करते. मात्र तो चैतन्य माझ्या तोंडावर खूप गोड बोलतो, मात्र सांगायला काही तयार नसतो. तोपर्यंत प्रिया तू नागराजला शांत कर आणि अण्णाकडे त्याला घेऊन ये. प्रिया म्हणते की काय बोलते, तो नागराज काल किती चिडला होता हे तर तुला माहिती आहे, मी त्याला आणू शकत नाही. साक्षी म्हणते की मग एक काम कर, तू नवीन अनाथाश्रम शोधण्याचा प्रयत्न कर, कारण 1-2 दिवसात त्या किल्लेदारला समजेल की तू खोटी तन्वी आहे आणि मग तुला जेलमध्ये जावीच लागेल, आणि जेलमधून शिक्षा भोगल्यानंतर परत अनाथाश्रमामध्ये जावेच लागणार ना. तर प्रिया ही चिडते आणि तुम्हाला धमकी देतेस का असे साक्षीला बोलते. तर साक्षी म्हणते की जोपर्यंत अण्णा आणि नागराज हे चांगले आहेत एकमेकांसोबत तोपर्यंतच आपली ताकद आहे, आपण एकट्या काही करू शकत नाही. त्यामुळे तो नागराजचा राग शांत कर आणि त्याला अण्णाकडे घेऊन ये, आणि हे फक्त तूच करू शकते. प्रिया म्हणते की ते सर्व मी करते, पण त्या अर्जुनला जर तो मारेकरी सापडला तर मग काय करायचे. तेव्हा साक्षी म्हणते की हो, ह्या तिघांपैकी तिघे सुद्धा गायब झालेले आहे, पण तो जे सूत्रधार अण्णांनी ज्या मारेकऱ्याला दिले होते मात्र तो कुठे गेला हे अण्णांना माहिती नाही. आणि प्रिया म्हणते की जर अर्जुन समोर आला आणि अर्जुनला हे सर्व सांगितले तर काय करणार. तेव्हा साक्षी म्हणत असते की काही सांगता येत नाही. त्यानंतर इकडे अर्जुन सायली रूममध्ये येतात. तर सायली कपाटातून साडे काहीतरी घेत असते. अर्जुन येतो आणि सायलीला म्हणतो की काय लागतो मी देतो, म्हणून तो सायलीला हाताला धरतो आणि बेडवर बसवतो. सायली म्हणत असते की माझा वेळ जात नव्हता म्हणून मी कपाटात काहीतरी ही उचकत होते. तेव्हा अर्जुन म्हणतो की अहो मी तुम्हाला सांगितले ना, पोटाला ताण पडेल, स्वतःला ताण करून घेऊ नका. तेवढ्याच सायलीला खोकला येतो. तर अर्जुन लगेच घाईने तिला पाणी पिण्यासाठी देतो. सायली म्हणते की अहो सर, तुम्ही असे वागल्याने माझा पुतळा बनवणार का, मी जे करायला जाते तुम्ही काहीच करून देत नाही. डाव्या कुशीवर जरी झोपले तरी तुम्ही म्हणतात की त्रास होईल, तर डाव्या नागपुडीने श्वास घेण्यासाठी जरी गेले तरी तुम्ही म्हणतात त्रास होईल, मग मी करू तरी काय. एवढ्यात चैतन्य वर येतो आणि सायली म्हणते की चैतन्य सर तुम्ही आलात म्हणजे नक्की तुम्हाला माझ्या हातची कॉफी लागत असेल. तर लगेच अर्जुन म्हणतो की काय. तेव्हा चैतन्य म्हणतो की हो, मी तर आता विमलच्या हातची कॉफी पिऊनच आलो, पण तुमच्या हातची जर मिळत असेल तर काही हरकत नाही. तेव्हा सायली म्हणते की तोपर्यंत तुम्ही एक काम करा की ह्या अर्जुन सरांना घट्ट पकडून ठेवा. चैतन्य म्हणतो की काय.
सारखे माझ्या मागे मागे करत असतात, साधा श्वाससुद्धा ते मला घेऊन देत नाही. अर्जुन म्हणतो की नाही, मी शांतपणे तुझ्या मागे येतो, तू तोपर्यंत कॉफी कर. तर सायली म्हणते की नाही, तुम्ही मला साखरसुद्धा घेऊन देणार नाही आणि कॉफीसुद्धा घेऊन देणार नाही की त्रास होईल, असे बोलून तुम्ही माझ्या मागे मागेच असतान. तर चैतन्य म्हणतो की अर्जुन, तू तिला श्वाससुद्धा घेऊन देत नाही का, म्हणून तो सुद्धा अर्जुनला चिडवतो. तेव्हा मात्र सायली हसत हसत खाली येत असते. तर विमल आणि कल्पना सायलीला इतके खुश बघून खूप खुश होतात. त्यानंतर लगेच सायली ही किचनमध्ये कॉफी बनवायला जात असते आणि एक माणूस येतो. अर्जुन सुभेदार आहे का असे विचारतो, कारण त्यांनी मला बोलावल्याचे सांगतो. तेव्हा लगेच इकडे अर्जुन हा चैतन्याला म्हणत असतो की प्लीज मला तू बाहेर जाऊन दे. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की नाही, अरे तू सतत तिच्या मागे मागे करत असतो, त्यामुळे थोडासा रिलॅक्स हो. अर्जुन म्हणतो की त्या मिसेस गडबड घोटाळा काहीतरी करतील आणि पुन्हा त्यांना त्रास होईल. तेवढ्यात सायली खालून आवाज देत असते की आहो खाली या. तेव्हा अर्जुन म्हणतो की ते बघ, त्यांचाच आवाज आहे, म्हणून अर्जुन धावतच खाली येतो आणि मी तुला सांगितले होते ना की तुला त्रास होईल, तू दगदग करू नको, त्यामुळे तू जा आणि आता रूममध्ये जाऊन आराम कर. तर अर्जुनची बडबड चालूच होते. कल्पना म्हणते की अरे अर्जुन, अगोदर बघ की आजूबाजूला कोणी आहे का. तेव्हा सायली म्हणते की ते आले आहे. तर अर्जुनच्या त्या समोरील माणसाकडे लक्ष जाते. तर अर्जुन शांत होतो. चैतन्य त्या माणसाला म्हणतो की चला आपण अर्जुन सरांच्या स्टडी रूममध्ये बसू, म्हणून चैतन्य त्याला तिकडे घेऊन जातो. तर इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो की बायको, तू आराम कर, काही काम करू नको, तुला त्रास होईल, दगदग होईल, कारण अर्जुनच्या तोंडात फक्त हेच चालू असते की बायको बायको. कल्पना म्हणते की अरे तो माणूस घरात आला आणि तू सारखा बायको बायको काय करत असतो, आम्ही इथे आहोत तरीसुद्धा तुझं तेच. तेव्हा अर्जुन, तो जो कोणी स्केच काढणारा माणूस आलेला असतो, तर आपल्या स्टडी रूममध्ये त्याकडे जातो. तेव्हा अर्जुन सांगतो तसे त्या गुंडाचे वर्णन त्या माणसाने करून त्याचे स्केच काढलेले असते. तर अर्जुन म्हणतो की हाच तो माणूस आहे. तर अर्जुनच्या मनामध्ये आणखीन इतका राग त्याच्याविषयी भरलेला असतो. तेव्हा अर्जुनला असे वाटते की केव्हा मी त्या माणसाचा बदला घेईन. त्यानंतर अर्जुन आणि सायली रूममध्ये असतात. तर सायली आपल्या कपाटामधून उषा आणि ब्लँकेट काढत असते. अर्जुन मात्र त्याच्याकडे बघतच असतो आणि सायली खुश होऊन अर्जुनकडे. तेव्हा मात्र सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्ही माझी इतकी काळजी घेतात, खरंच सर मी तुम्हाला खूप रागावले आणि खरंच तुम्ही वरवर कितीही कोरडे जरी असलात तर आतमध्ये तुमच्यामध्ये तो ओलावा आहे. मी तुमची कोणी नसताना तुम्ही एका कुटुंबातील सदस्याप्रमाणे माझी काळजी घेता. आणि सर मधुभाऊ काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का, जो अनाथांचा नात असतो तोच खरा देवमाणूस असतो. अर्जुन म्हणतो की मिस सायली इतके माझे कौतुक करू नका. तेव्हा सायली म्हणते की यास मला खरंच एक गोष्ट समजली की 6 महिन्यानंतर मी या घरातून निघून जाईल, म्हणजे आपले कॉन्ट्रॅक्ट मोडेल. तेव्हा तुम्ही दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करता. खरंच ती मुलगी खूप भाग्यवान असेल, कारण तिला तुमच्यासारखा पती मिळेल. तर ते बोलणे ऐकून अर्जुनच्या डोळ्यात मात्र पाणी येतं आणि सायली म्हणते की सर मी आता झोपते. तर सायली झोपी जाते. तर अर्जुन म्हणतो की मला हे कॉन्ट्रॅक्ट तर संपायलाच नको, पण ते तर संपणारच, म्हणून अर्जुनला खूप वाईट वाटत असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायली तयार होऊन खाली येते. तर कल्पना ही नवरात्राच्या सामानाची यादी करत असते. तर विमल म्हणत असते की आओ तुमचा 9 दिवसाचा उपवास असतो. तर सायली येते. सायली म्हणते की आई तुम्ही सुद्धा 9 दिवसाचा उपवास करतात का, माझा सुद्धा असतो आणि तो पण सुद्धा अनवाणी करून मी करते. अस्मिता म्हणजे की झालं, तू कशाला उपवास करतेस. तेव्हा कल्पना ही अस्मिताला गप्प बसवते. त्यानंतर सायली म्हणते की आपण पूर्णाचा स्वयंपाक पहिल्या दिवशी करूयात. तर कल्पना हो बोलते. तेव्हा लगेच अस्मिता पुन्हा टोमणा मारते. तेव्हा लगेच कल्पना म्हणते की अगं अस्मिता तू तर आळशी आहेच आणि तुझ्यासारखे इतर आळशी नाहीत आणि सायलीला कामाची सवय आहे, त्यामुळे तू प्लीज टोमणे मारू नको. आणि त्यावर सायली म्हणते की आई मी पूर्णाची तयारी करते, म्हणून ती किचनमध्ये विमलला मदत करण्यासाठी जाते. तर विमलने जी कॉफी बनवलेली असते तर सायली म्हणते मी ती कॉफी घेऊन पूर्णा आजीला देऊन येते. तर अस्मिता त्या सायलीच्या हातातील कॉफी घेते आणि पूर्णाईच्या रूममध्ये येऊन मुद्दा म्हणत असते की पूर्णा आजी हे बघ मी तुझ्यासाठी किती छान अशी मस्त कॉफी बनवली. तर पूर्णाई आजीला हसू येते. तेव्हा अस्मिता मुद्दा म्हणत असते की रविराज काका आणि प्रिया होते तोपर्यंत खूप छान होते. तेव्हा लगेच पूर्णाई आजी म्हणत असते की हो मी त्यांना आणखीन 2-3 दिवस थांबून घेणार होते,
पण ह्या सायलीवर हल्ला झाला त्यामुळे काहीच करता आले नाही। तर लगेच अस्मिता विचारते की सायलीवर हल्ला कोणी केला असेल ग। तेव्हा लगेच पूर्णाजी म्हणत असते की अश्विन म्हणत असतो की आपला जो काही कोणी अर्जुनने गुन्हेगार असेल त्या गुन्हेगारांनी मुद्दाम आपल्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी हे सर्व केले असणार। तर अस्मिता म्हणते की नाही, जेव्हा त्या अर्जुनने ह्या सायली आणि मधुभाऊंची केस घेतली ना तेव्हापासूनच असे व्हायला लागले। मागे एकदा अर्जुनला कसे किडनॅप करण्यात आले होते तर पूर्णाजीला धक्का बसतो। तेव्हा तर आपला अर्जुन त्या गुंडांच्या तावडीतून सुटला आणि ह्या सायली आहे ना तो आपला अर्जुन खरंच खूप साधा भोळा आहे आणि या सायलीच्या प्रेमात तो अडकला, काय करणार। आणि ती सायली खरंच खूप स्वतःच्या स्वार्थापोटी आपल्या अर्जुनचा जीव घ्यायला निघाली। तेव्हा मात्र पूर्णाईला खूप असा धक्का बसतो। तेव्हा आता पुढे काय होणार हे महा एपिसोडच्या भाग 2 भागामध्ये आपण बघूयात।